भारतीय संस्कृतीमध्ये साडी महिलांचा प्रमुख आणि आवडता पेहराव आहे। अलीकडच्या नव्या काळातही अनेक महिला सण समारंभामध्ये साडी नेसणं पसंत करतात। वेस्टर्न कपड्यांपेक्षा महिला साडीमध्ये अधिक आकर्षक दिसतात। परंतु तुम्हाला माहिती आहे का, साड्यांचे मुख्य प्रकार किती आहेत? वारंवार बाजारात अनेक प्रकारच्या साड्या येतात, परंतु भारतामध्ये अशा काही प्रमुख साड्या आहेत ज्या प्रत्येक महिलेकडे प्रामुख्याने असायलाच हव्या। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पैठणी साडी महाराष्ट्रातील पैठण शहरामध्ये तयार केली जाते, त्यामुळे या साडीला पैठणी म्हटलं जातं। ही भारतातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक आहे। या साडीच्या पदरावर मोराची नक्षी असते। ही साडी प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे। कांजीवरम, तमिळनाडूच्या कांचीपुरम मध्ये या साडीची निर्मिती केली जाते, त्यामुळे या साडीला कांचीपुरम असं नाव देण्यात आलं आहे। ही साडी बनवण्यासाठी शहतूतच्या रेशमाचा वापर केला जातो। या साडीची बॉर्डर आणि पदर एकाच रंगाचा असतो। बनारसी साडी बनारस आणि त्याच्या आसपासच्या शहरामध्ये बनवली जाते। प्राचीन काळामध्ये या साडीमध्ये सोन्याची किंवा चांदीची तार लावली जायची, परंतु आता या साडीमध्ये कृत्रिम तारांचा वापर केला जातो। भारतातील काही ठिकाणी लग्न समारंभामध्ये बनारसी साडी आवडीने नेसली जाते। पेशवाई, ही साडी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तयार केली जाते। या साडीचा कपडा खूप सॉफ्ट असून या साडीला पेशवाई साडी असं नाव देण्यात आलं आहे। पेशव्यांच्या काळात अशा पद्धतीच्या साड्यांचा वापर केला जायचा। साऊथ इंडियन साडी, मोती किंवा पांढऱ्या रंगाची कॉटन साडी प्रत्येक महिलेकडे असायला हवी। या साड्यांचा वापर दक्षिण भारतात केला जातो, मात्र अलीकडे भारतातील अनेक महिला या साडीला पसंती देतात। बांधणी साडीला बंदेश साडीच्या नावाने देखील ओळखले जाते। ही साडी गुजरात आणि राजस्थान मध्ये तयार केली जाते। ही साडी विविध रंगांमध्ये असते। ही महिलांमध्ये खूप लोकप्रिय साडी आहे। चिकनकारी, मुघलांद्वारे सुरू केलेल्या लखनौच्या प्राचीन कढाई कलेला चिकन म्हटलं जातं। सुरुवातीला ही कढाई मलमलच्या पांढऱ्या कपड्यावर तयार केली जायची। आता रेशीम, शिफॉन, नेट यासारख्या कपड्यांवर ही साडी तयार केली जाते। खादी कॉटन साड्यांची निर्मिती गुजरात तसेच पश्चिम बंगालमध्ये देखील केली जाते। या साड्यांचा वापर प्रामुख्याने उन्हाळ्यात केला जातो। या साड्यांवर विविध प्रकारचे नक्षी काम देखील केलेले असते। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले साड्यांचे प्रकार तुम्हाला आवडले असतील, तुम्हाला ते खरेदी करायचे असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।